तुमचं जे पत्र आहे त्यानुसार ज्या ठिकाणी डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये प्रकरण दाखल झालं काही उमेदवारांना कोणाला माघार घ्यायची आहे त्याची जी डेडलाईन असणार 10 तारीख असणार. माघार घेण्याचा दिनांक 10 तारीख. आता नव्याने नॉमिनेशन तुम्हाला भरण्याची गरज नसेल आणि विषय आहे तो माझ्या अखत्यारीतला नाहीये. पण तुम्ही जे पत्र दिलेलं आहे ना त्याच्या अनुषंगाने आपण पत्राने वरती कळू. आमची जर व्हीसी झाली तर आम्ही त्यामध्ये पण हा विषय सांगणार. कारण कालपासून माझ्याकडे बऱ्याच उमेदवारांनी खर्चाचा विषय काढलेला आहे. आम्ही ते वरती कळवणार आहोत. जर समजा जिथे पिटिशन झाले होते त्यांच्यापैकी जर कोणी चिन्हाचा त्यांच्यापैकी कोणी माघार जर घेतली समजा त्या जागेपैकी तर गरज आवश्यकता वाटल्यास चिन्ह वाटप जे आहे अपक्षांच्या बाबतीत पण जे मान्यताप्राप्त राष्ट्रीय आणि राज्य पक्ष आहेत त्यांची चिन्ह निश्चित असतात. तर आवश्यकता असल्यास 18 तारखेला चिन्ह वाटप आणि डायरेक्ट 20 तारखेला मतदान प्रक्रिया 21 काउंटिंग असा कार्यक्रम त्या पत्रामध्ये दिलेला आहे. साहेब एक मी विचारतो जे आक्षेप घेतलेले असे कोण उमेदवार आहेत? आक्षेप घेतला नाही कोण आहे ती कॉपी देतो. पण साहेब त्यांनी दुसऱ्या दिवशी ऑब्जेक्शन घेतले असते ना. ऑब्जेक्शन घेतलेलीच नाही एकाने पण ते प्रक्रियेला सामोरे गेलेत गेलेच ना ते. त्यांना घ्यायचं असतं तेव्हा पण तेव्हा घेतले असते. त्यांनी माघार घेतली. निवडणूक सामोरे गेली नाही प्रक्रियेचा एक भाग झाले ना ते भाग झालेत ना. ते चिन्ह घेतलेलं आहे प्रचार करतायत. मान्य आहे का की कोर्टामध्ये जाणं काही अवघड आहे? कोर्टात जायचा अधिकार असतो. हे उमेदवार कोर्टात गेले. कोर्टाने जे निकाल दिला तो त्यांनी मान्य केला आणि त्यांनी येऊन फॉर्म मागे घेतला. याचा अर्थ यांच्यावर अन्याय झालेला नाही. यांनी निवडणुकीतून माघार घेतलेली आहे. आपण ते पत्र अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी कुठेही बाधा राहिली नाही म्हणून तुम्ही प्रचार करून दिला आम्हाला. त्या दिवसापासून कालपर्यंत तुम्ही एक दिवस वाढवून दिला आम्हाला प्रचारासाठी. दिवस कमी पडतात म्हणून फॉर्म मागे घ्यायचा टाइम होता तो टाइम पण पूर्ण झाला. सगळं प्रक्रिया व्यवस्थित असताना तुम्ही आम्हाला प्रचाराच्या परवानग्या दिल्या. तुम्ही पोलीस खात्याला प्रशासनाला 100 मीटरच्या लाईनला टाकल्या. हे रात्रीतून असं काय घडलं? तुमच्यावर कोणाचा दबाव आला की तुम्ही परत ती निवडणूक रद्द करता? दबाव स्पष्ट दिसतोय. दबाव नाही. आयोगाच्या पत्रामध्ये असं नमूद आहे की ज्या ठिकाणी 22 तारखेनंतर डिस्ट्रिक्ट कोर्टाचा निकाल झालेला असेल आणि जर त्या ठिकाणी फक्त काही जागा समाविष्ट असतील त्या पिटिशनमध्ये कोर्टामध्ये जे प्रकरण चालू आहे तर त्या जागेपुरती स्थगित करण्यात यावी. आणि जर नगराध्यक्षाचा उमेदवार जर त्या डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या प्रकरणामध्ये समाविष्ट असेल तर अशा वेळी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात येईल असं आयोगाचे पत्र आहे. त्या पत्रानुसार पण थांबलेलं. किती दिवसांनी आयोगाने हा विचार करायचे? कोर्टाचा निकाल लागल्यावर निवडणूक आयोगाने किती दिवसांनी हा विचार करायचा? हे आपण जे विचारतो आयोगाचे निर्देश जसे प्राप्त झाले त्यानुसार आम्ही आपल्याला. पण ते नगराध्यक्षाचे उमेदवार त्या प्रक्रियेत नाहीच ना. त्या कोर्टाने हटवले. त्यांनी माघार पण घेतलेली आहे. आपण जे सांगत आहात ती वस्तुस्थिती आम्ही निदर्शनास आणली आहे. तरी पण तुमचं काय चाललं नाही. धन्यवाद लोकशाहीचा गळा घोटलाय साहेब. लोकशाहीचा गळा घोटलेला आहे. आमदार साहेब पेपर घेतले आपल्याला पाहिजे ते हा निषेध करा. मतदारांची चेष्टा चाललेली आहे. पोर्टल चाललेला आहे. जाणीवपूर्वक कुठल्या तरी पक्षाचा फायदा व्हावा याच्यासाठी निवडणूक आयोग त्यांचं काम करत आहे. जिथं आक्षेप निवडणुका प्रलंबित ठेवायच्या निवडणूक घ्यायला पाहिजे बंद करायला त्यांना टाइम दिला. पूर्ण बाकीची निवडणूक घ्यायला पाहिजे होती ना त्या प्रभागाचे प्रलंबित ठेवून. आणि आरोप साहेब ते पोस्टल मतदानाचं काय झालं? पोस्टल मतदान स्थगित करण्यात आलेलं आहे. काही नाही केलं ना सर. पोस्टलच्या बाबतीमध्ये जे 43 मतदान झालेलं आहे ते आपण सीलबंद पेटीमध्ये ठेवलेलं आहे. उर्वरित जे मतदान असेल आपलं ते 20 तारखेला मूळ मतदान आहे. त्याच्या 1-2 दिवस पहिले फॅसिलिटेशन सेंटर आपण तयार करतो. त्या ठिकाणी पुन्हा सर्व जे कर्मचारी आहेत ते येऊन मतदान करतील. त्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला जसं आता पत्र दिलं होतं आपण ॲडव्हान्स तसं ॲडव्हान्स पत्र दिलं जाईल की ह्या तारखेला फॅसिलिटेशन सेंटर असेल. ते सगळं CCTV कॅमेऱ्यामध्ये आपण मतदान करून हे झालेलं ग्राह्य धरणार नाही. काल तुम्ही काय बोलत होता की उरलेल्या लोकांचा आज सुद्धा आम्ही करून घेऊ. 148 लोकांचा आहे
त्यापैकी 42 लोकांनी केले. उरलेल्या लोकांचं आम्ही आज करून घेऊ, कंटिन्यू करून घेऊ. ते यासाठी करून घेत नाही. मी जसं यापूर्वी पूर्ण प्रक्रिया मुद्दा सांगितली. साहेब ते 43 लोकांचा नाहीये. तुम्ही उरलेली प्रक्रिया नंतर कराल, सगळं कराल. अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक स्थगित करण्याचा कुठलंही कारण नसताना, कुठलंही ठोस कारण नसताना ती निवडणूक रद्द केलेली आहे. आणि आज तुम्ही लोकशाहीचा गळा घोटत आहात. अंबरनाथच्या मतदारांना तुम्ही जो त्रास दिलेला आहे हा योग्य नाही. हा आमचा शेजारच्या शहरामध्ये बदलापूरला 2 तारखेला निवडणूक आहे, 3 तारखेला त्यांचा रिझल्ट आहे. त्याचा परिणाम नाही होणार का आमच्यावर? त्याला जबाबदार कोण? त्या पण मोजणी थांबवाव्या आणि सगळ्यांचा निकाल एकदम 21 तारखेला घ्या. साहजिकच आहे. हा एकत्र आहेत ना, संपूर्ण महाराष्ट्रात एकत्र होतात निवडणूक. आता जे बोलले ना, तुम्ही जर मला निवेदन दिलं, दिलेलं आहे, त्या निवेदनात आम्ही बोललेलं आहे. याच्यामध्ये असेल तर मी हे पाठवेल, जर नसेल साहेब, तुम्ही पाठवलेल्याचं काहीच होत नाही. आम्ही तुम्ही म्हणता ते आणि तुम्ही वेगळे आहे का? तुमचा काय अधिकार आहे? निवडणूक निर्णय अधिकारी, निर्णय तुम्ही घ्यायचा आहे ना. मी जो अहवाल पाठवला की अंबरनाथ मध्ये कुठल्या कोणावर एखाद्या उमेदवारावर अन्याय झालेला नाही, निवडणूक प्रक्रिया चालू आहे, तरी देखील निवडणूक आयोग हा विचार करते अंबरनाथची निवडणूक रद्द करण्याचा. तर तुम्हाला आज पत्र देऊन उपयोग काय होईल असं आम्हाला वाटतंय. तुम्ही कोणाच्या तरी दबावाखाली काम करताय. आपण निवेदन जर माझ्याकडे पाठवलं तर वरती निवेदन पाठवलं माझ्या हातामध्ये आहे. त्यावरती निर्णय जो आहे म्हणजे बदलापूरची निवडणुकीतल्या जी काउंटिंग थांबवण्याचं शेवटी निर्णय आयोगाचा आहे. तुम्ही जे निवेदन देतात ती मी पाठवणं माझ्या एवढं हातात. आयोगाने लोकशाहीचा गळा घोटला ना आमच्या अंबरनाथ, मारून टाकली लोकशाही. आता कोण करणार आहे? निस्तरणार कोण? ही एवढे उमेदवार. मला सांगा, आमच्या पक्षाचा, आमच्या उमेदवाराचा प्रचार हा नंबर 1 वर आता विनिंग सीट होती. त्याच्यामुळे ह्या दुसऱ्या कोण्या पक्षाचा तुमच्यावर दबाव आलाय आणि त्या दबावाखाली तुम्ही हा निर्णय घेतलाय. हेतू पुरस्कार घेतलाय आणि पूर्ण अंबरनाथच्या जनतेला लोकशाहीचा गळा घातलाय तुम्ही लोकांनी. एवढं दिसतंय, सरळ सरळ तुम्हाला दिसतंय. तुमची प्रक्रिया तुमच्या चुकीमुळे आम्हाला त्रास होतोय, पूर्ण अंबरनाथ जनतेला त्रास होतोय, लोकशाहीला त्रास होतोय. तुम्ही रात्री 10 वाजता प्रेस नोट काढताय, चोरी करताय का तुम्ही? तुम्ही सकाळीच करायला पाहिजे होतं. 24 ला झालं, नंतर 25 ला तुम्ही कळवायला पाहिजे होतं. 25 तारखेला तुम्ही करायला पाहिजे. 5 दिवस काय वाट बघितली तुम्ही? प्रेस कॉन्फरन्स यांचीच लोक सांगतात की चालू ठेवा, अंबरनाथचं काही स्थगित झालेलं नाही, चालू ठेवा. आमच्या भावना, लोकांच्या भावना इलेक्शन कमिशनरला तुम्ही कळवा. ही चुकीचे बाब केला पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे दाखवण्यासाठी. पूर्ण अंबरनाथकरच्या जनतेचे ना अंबरनाथकरांचे जे आमची जी लोकशाही आहे ती तर गळा घातले, परंतु आमच्या आणि तुमच्या निवडणूक आयोग त्याचा निषेध करतो. निषेध असो, निषेध असो, निषेध असो, राज्य निवडणूक आयोगाचा निषेध असो, राज्य निवडणूक आयोगाचा निषेध असो, करणाऱ्या निवडणूक आयोगाचा निषेध असो. स्पीड न्यूज भारत.